कृष्णा नदीपात्रातील पाण्याची पातळी वाढल्याने पुलावरील वाहतूक बंद करून ही वाहतूक अन्य मार्गाने वळवण्यात आली आहे. गेल्या काही दिवसापासून पश्चिम महाराष्ट्र व धरण परिसरात सतत पडत असलेल्या पावसामुळे कृष्णा नदीच्या पात्रात गेल्या 3-4 दिवसांपासून पाणी वाढत होते. मंगळवार दिनांक 29 जुलै रोजी सकाळी 7 वाजण्याच्या सुमारास पुलावर पाणी येण्यास प्रारंभ झाला. सतत वाढणाऱ्या पातळीमुळे बघता बघता पुलावर सर्वत्र पाणीच पाणी पसरले. त्यामुळे लागलीच कुडची पोलीस स्थानकाचे उपनिरीक्षक प्रीतम नाईक व त्यांच्या सहकाऱ्यांनी तातडीने बॅरिकेड्स लावून संपूर्ण वाहतूक बंद केली. कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी नदीकाठावर पोलिसांची नियुक्ती करून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला. कृष्णा नदीच्या पात्रात पाण्याची अचानक वाढ झाल्यामुळे पोलिसांनी रस्ता बंद केला. त्यामुळे जमखंडी मार्गावरून येऊन मिरज पुणे जाणाऱ्या वाहनधारकांना आणि कामासाठी जाणाऱ्या कामगारांची मोठी पंचाईत यावेळी झाली. अनेक कामगारांना परत जावे लागले. कागवाड कलादगी या राज्य महामार्गावरील वाहतूक अन्य मार्गाने वळवण्यात आली आहे. जमखंडी बागलकोट बनहट्टी तेरदाळ पुढे सांगली मिरज जाणारी वाहने अथणी मार्गाने वळवण्यात आली आहेत. तर रायबागकडून येणारी वाहतूक अंकली मार्गाने वळवण्यात आली आहे. हा मार्ग बंद झाल्याने लोकांची गर्दी रेल्वे स्थानकावर रेल्वेने प्रवास करण्याकरता वाढत असून मिरज व सांगली भागात अनेक लोक व्यापार, दवाखाना व कामाकरिता जातात. त्यांना रेल्वेचा प्रवास उपयुक्त असून कुडची रेल्वे स्थानकावर पॅसेंजर व काही जलद गाड्यांना थांबा आहे आणि काही जलद गाड्यांना थांबा देण्याची मागणी करण्यात येत आहे. कृष्णा नदीच्या पात्रात पाण्याची पातळी वाढत असल्याने तालुका प्रशासनाने नदीकाठावरील गावांना सतर्क राहण्याची विनंती केली असल्याचे रायबागचे तहसीलदार सुरेश मुंजे यांनी सांगितले. मुंजे यांनी पुढे बोलताना तालुक्यातील नदीकाठावर येणाऱ्या गावात नोडल अधिकारी नेमण्यात आले असून त्यांच्याबरोबर गावाचे तलाठी, पंचायतीचे कार्यदर्शी यांना गावातच राहण्याची सूचना देण्यात आली असून सर्वांनी गावातील लोकांशी संपर्क साधावा, समस्या उद्भवली तर तालुका प्रशासनाशी संपर्क साधावा असे निर्देश देण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले.